तर बघा मित्रांनो, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये नो एंट्री. तर बघा, जे सामान्य प्रशासन आहे विभाग, महाराष्ट्र शासनाचा निर्णय आलेला आहे आणि हा निर्णय 14 मे 2026 रोजी आलेला आहे. तर जे आपल्याला माहिती आहे की राखीव प्रवर्गाचे उमेदवार असतील, SC, ST, OBC सगळे कॅन्डिडेट, तर जे त्यांची मेरिट, ओपनची मेरिट क्रॉस करत असेल, तर त्याच्यामधून त्यांनी आपलं जे पोस्ट आहे, विभाग आहे, त्याच्यामध्ये आपली पोस्ट मिळवत होते. पण आता असं न करता नवीन निर्णय लागू झालेला आहे मित्रांनो. तर आपण जर कॅटेगरीमधून लढत असतील तर आपण कॅटेगरीच्या जागेमध्येच आपण मेरिटमध्ये येणार आहोत. आणि जर आपल्याला पूर्ण ओपनमधून लढायचं असतील तर पूर्ण ओपनमधूनच फॉर्म टाकायचा आहे. तर अशा प्रकारचा निर्णय आलेला आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवायचं आहे. आणि कोणासाठी चांगलं आहे, कोणासाठी वाईट आहे, अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. आणि जे याच्यामध्ये जे ओबीसी कॅटेगरी आहे त्यांचं खूप मरण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर बघा, जे ओपनची मेरिट आपण क्रॉस करत असतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला जातीचा पण लाभ मिळत होता आणि जे ओपन कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला लाभ मिळत होता. दोन्ही ठिकाणी आपण आपली जागा पक्की करू शकत असतो. पण आता ह्या निर्णयामुळे आपण आपल्या कॅटेगरीमध्येच राहून आपल्याला आपली जागा, मेरिट जे आहे ते आणायची आहे. आणि जर आपल्याला ओपनमधून लढायचं असेल तर पूर्ण ओपनमधून फॉर्म टाकावा लागणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं हे जे सामान्य प्रशासन विभाग आहे त्याच्या मार्फत आलेले आहे, जे की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेत बसण्यास संधीमध्ये सवलत घेतलेले उमेदवार आपण आरक्षण घेत असतो. तर आता हे आरक्षण आपल्याला मिळणार नाही आहे. अशा प्रकारची माहिती होती, अपडेट होती. अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद.